केंद्रीय राज्य मंत्री रामदास अठावले ने कहा, जब दलितों पर अत्याचार होते हैं तो आरोपियों को तुरंत गिरफ्तार नहीं किया जाता। मैं मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री से अनुरोध करता हूं कि यदि दलितों के साथ अन्याय हुआ है तो आरोपियों को जल्द से जल्द पकड़ा जाए। पुलिस सहयोग नहीं कर रही है। यदि सरकार की निगरानी में दलितों के साथ अन्याय हो रहा है तो यह अस्वीकार्य है। मैं मुख्यमंत्री से मिलूंगा और इस मामले पर विशेष ध्यान देने का आग्रह करूंगा। आमचं निवेदन आहे, दलितांवर अत्याचार झाल्यानंतर आरोपी लवकर पकडले जात नाही आहेत आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मात्र सगळे आरोपी पकडण्यात आलेले, एक आरोपी पकडला नाही। पण SIT जे आहे ते SITमध्ये PSI किंवा असे जे मामूली अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांकडे ती इन्क्वायरी दिलेली आहे। आता जो सोमनाथ सूर्यवंशी आपला परभणीचा आहे, संविधानाचा अपमान झाल्यानंतर जे दलित तरुण महिला सगळ्या रस्त्यावर आल्या, काय हिंसक घटना थोड्याचा दगडफेक किंवा काय टायर जाळणे अशा काही घटना घडल्याही, पण पोलिसांना काय एवढा राग येण्याची आवश्यकता नव्हती। म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीला जे मारलं, उलट त्यांनी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं की संविधानाचा अपमान केल्यानंतर तुम्ही तीव्र आंदोलन केलेलं आहे। ठीक आहे, काय कायदेशीर केस असेल तुम्ही करा, पण त्याला मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे असे प्रकार देवेंद्रजींच्या काळामध्ये होणं आम्हाला योग्य वाटत नाही आहे। देवेंद्र फडणवीस हे सक्षम असणारे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे गृह खाते आहे आणि ज्या दलितांनी भरभरून मतं देऊन आपल्याला सत्तेवर आणलेलं आहे त्या दलितांच्या बद्दल अशी परिस्थिती असणं योग्य वाटत नाही आम्हाला। चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी। आता सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये अजून पोलिसांना पकडलं जात नाही आहे। मग ते म्हणतात की मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी करतायत, SIT इन्क्वायरी करतायत, SIT किती दिवशी इन्क्वायरी करणार। चांगला अधिकारी तिथे नेमला पाहिजे आणि ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे, पण ते होत नाही ॲक्शन। विक्रम गायकवाडच्या केसमध्ये एकच आरोपी पकडलेला आहे। आता एक आरोपी 22 पार करू शकतो का? आणि हा एकदम बॉडी बिल्डर होता, रोज एक्सरसाइज करत होता, त्यामुळं त्याला 4 जरी लोक त्याला मारायला आले तरी तो त्यांना बाजूला करू शकतो अशी त्याची बॉडी होती, रोज एक्सरसाइज करायचा। तर म्हणून हे पोलीस काय बरोबर इन्क्वायरी करत नाही, कुठल्या दबावाखाली पोलीस आहेत काय मला माहीत नाही आहे। पण या बघवच रे मध्ये बोलणं, तर हे त्यामुळं दलितांना थोडी असुरक्षितता वाटते। म्हणजे सरकार आपलं असूनही ज्या सरकारला आपण एवढं भरभरून मतदान केलं, ते सरकार असतानाही जर दलितांची अशी अवस्था होत असेल तर ते योग्य नाही आहे। मला वाटतं की याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घालता कामा नये। एवढा निर्गुणपणे खून केल्यानंतर त्यामध्ये 8-10 लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे। तिचे जे भाऊ आहे ते बाकीचे आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये त्यांनी मिटवावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला होता आणि मुलींनी त्याला धोक्याचा इशारा दिला होता की बाबा तुझ्यावर असा काहीतरी हल्ला होण्याची शक्यता आहे आणि हा मित्र आहे म्हणून तो गेला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आला। ठीक आहे, तर थोडं माननीय देवेंद्र फडणवीस यांना एक आमचं शिष्टमंडळ लवकर भेटणार आहे आणि दलितांना न्याय मिळणार आहे की नाही। ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्या सरकारमध्ये आमच्यावर अन्याय होत असेल तर ही गोष्ट बरोबर नाही आहे। त्यामुळे परभणीचं प्रकरण आणि हे प्रकरण जे बहुलच आहे त्यामध्ये विशेष लक्ष द्यावं असं एक आमचं म्हणणं आहे।